मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर बघा आता पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो या रानामध्ये रानभाज्या उगवायला सुरुवात होते. तर आज आपण या ठिकाणी रानभाजी तोडायला आलेलो आहे. तर बघा मित्रांनो ही रानभाजी म्हणजे तिचा चाळीची भाजी म्हणतात. ही चाळीची भाजी आज आपण या रानामध्ये तोडण्यासाठी आलेलो आहे. तर चला मित्रांनो बघा मी तुम्हाला ही चाळीची भाजी कशी असते ही तुम्हाला मी दाखवतो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा ही भाजी कशी असते, आपण ती कशी ओळखायची तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तिचं आपल्याला फक्त कवळा देठच घ्यायचा असतोय, तो काही निबार देठ आपल्याला घ्यायचं नाही. तर हे बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे बघा ही आहे चाळीची भाजी आणि हे बघा तिची पानं, हे बघा हे अशी पानं असतात. हे बघा अशी पानं असतात आणि तिचा हे बघा हा देठ आहे. हे बघा ही आहे चाळीची भाजी. आज आपण ही चाळीची भाजी खुडणार आहेत. पाहूया आपल्याला ही चाळीची भाजी किती भेटते. हे बघा हा जो बॉक आहे पूर्ण हा देठ हा जिथं जोपर्यंत कवळे त्याच ठिकाणी घ्यायचे. हे बघा हा इथं निबार आहे, इथं पण निबार आहे, इथं पण निबार आहे आणि हे बघा हा इथं कवळा जो आपल्याला कवळा भेटेल तोच आपण घ्यायची. तर चला आपण आता या रानामध्ये आलेलो आपण खुडायला सुरुवात करूया. हे बघा हे फक्त कवळं आपल्याला घ्यायचे देठ. हा बघा हे असे कवळे जे आहेत तेच घ्यायचे. हे बघा जाताना सापासारखं दिसलं ते. आतापर्यंत एवढी भाजी भेटली आपल्याला, अजून आपण शोधतोय. पाहू आपण किती भाजी भेटते आपल्याला आज. नेमका मित्रांनो पाऊस आलेला या ठिकाणी. आता आपण झाडाखाली उभं राहू जरा. पाऊस चालू झालेला आहे. हा चायचा बारी अशी कवळी गेली आपली.
आपल्या मुठीमध्ये ना भाजी बसत नाही, त्याच्यामुळं आपण ह्या फडक्यामध्ये आपल्या गुंडाळून कंबरला बांधून घेऊ आणि मग परत आपण याचायला सुरुवात करणार आहे भाजी. तर हे बघा, हे असेच बांधायचे, कारण म्हणजे ती मोडणार नाही. चला आता आपण सुरुवात करू परत भाजी खुडाय.